मित्रांनो, मी गिरीश. माझ्या कुटुंबात मी, माझी धाकटी बहीण आणि आई आम्ही तिघेच राहतो. माझ्या आईला कॅन्सर आजार. तिला अवेळी दवाखान्यात न्यावं लागतं. असंच त्या दिवशीही मी रात्री 12 ते 1च्या सुमारास माझ्या मित्राचा वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून घरी निघालो. तेव्हा रस्त्याच्या कडेला मला एक सुंदर स्त्री दिसली. तशी दिसायला ती एका चांगल्या कुटुंबातून आहे असं वाटत होतं. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना सारखी ती हात दाखवत असल्यामुळे तिला मदतीची गरज असावी असे वाटत होते. कारण तिचा पेहनाव आणि वागणुकीवरून तर ती मुळीच वैश्या दिसत नव्हती. म्हणून मी तिला पाहून माझी कार तिच्या जवळ थांबवली आणि तिला काही मदत हवी आहे का विचारण्यासाठी कारची खिडकीची काच मी खाली घेतली. गाडी तिच्या जवळ थांबलेली पाहून ती पटकन गाडीजवळ येऊन उभी राहिली. मी तिला काही विचारणार तेवढ्यात तीच मला म्हणाली, "येणार का साहेब?" तिचे ते बोलणे ऐकून काही क्षण मी स्तब्ध झालो. मग सहज विचारलं, "किती पैसे होतील?" ती म्हणाली, "तुम्ही द्याल तेवढे घ्यायला तयार आहे मी." तिचे ते वाक्य ऐकून मी स्वतःशीच म्हणालो, की ही कोणत्या तरी काळजीत दिसते बहुतेक. काही गरजेपोटी ती हे काम करत असावी. मी म्हणालो, "ये बस गाडीमध्ये." ती म्हणाली, "किती माणसे आहेत गाडीत?" मी म्हणालो, "काळजी करू नको, मी एकटाच आहे." मग तिने पुन्हा विचारलं, "तुम्ही अर्ध्या रस्त्यातून आणखी माणसांना तर घेणार नाही ना गाडीत? किंवा तुम्ही घेऊन जाणार त्या हॉटेलला आणखी कोणी आपली वाट पाहत नाहीये ना?" त्यावर मी हसलो आणि म्हणालो, "अजिबात नाही." त्यावर तिने सुटकेचा एक श्वास घेतला आणि म्हणाली, "हवं तर मला 500 रुपये कमी द्या, पण माझ्या शरीरावर किंवा शरीराच्या कुठल्याही भागावर एकही इजा होता कामा नये." ती दिसायला खूपच सुंदर होती. तिचा चांगुलपणा तिच्या बोलण्यात आणि वागण्यातही दिसत होता. देव जाणे तरीही का ती देह विक्री करण्यास तयार झाली? तिला माहीतही नव्हते की मी कोण आहे ते. मी तिला विचारलं, "जेवण केलं पण की नाही?" ती म्हणाली, "अजून तरी नाही, तुम्ही माझे पहिलेच ग्राहक आहात." मग मी गाडी एका हॉटेलसमोर थांबवली. तो हॉटेल मालक माझ्या चांगल्याच ओळखीचा असल्यामुळे त्याने लगेच जेवण ऑर्डर केले आणि जेवण पॅक करून दिले. मग मी कारमध्ये आलो आणि गाडी माझ्या घराच्या दिशेने वळवली. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. खूप उशीर झाल्यामुळे आई आणि बहीण दोघेही जेवण करून झोपले होते. घराची दुसरी चावी माझ्याजवळ असल्यामुळे एवढ्या रात्री कोणालाही त्रास न देता मी तिला घेऊन थेट माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेलो. आता ती एकटक निरागस नजरेने माझ्याकडे पाहत होती आणि विचार करत होती, मी चांगला माणूस आहे की वाईट माणूस? मी जेवण ताटात वाढले आणि तिला म्हणालो, "हात धुवून ये आणि जेवण करून घे आधी." ती म्हणाली, "नाही, मला नाही जेवायचं आहे." मी दिलेलं जेवण न खाण्यामागचं कारण माझ्या लक्षात येताच मी तिला विश्वासात घेत म्हणालो, "या जेवणात कुठलाही पदार्थ मिसळलेला नाही. हवं तर मी 2 घास खाऊन दाखवतो." मी 2 ते 3 घास खाल्ल्यामुळे तिचा विश्वास पटला. मग तिने जेवायला सुरुवात केली. पण जेवण अर्धवटच केल्यानंतर तिने उरलेले अन्न पुन्हा डब्यात भरायला घेतले. तेव्हा तिने नजर वर करून मला विचारलं, "मी हे जेवण घरी घेऊन जाऊ शकते का?" आधी तर मी तिला पाहून हसलो. मग मी म्हणालो, "नाही, अजिबात नाही." माझे असे बोलणे ऐकून ती गप्पच बसली आणि तिने अंगभर घातलेले कपडे काढण्यास सुरुवात केली. मी लगेच म्हणालो, "थांब, इथे माझ्याजवळ येऊन बस." ती आश्चर्यचकित झाली आणि मला म्हणाली, "लवकर तुमचं काम करा आणि मला माझ्या जागेवर सोडून या." मी म्हणालो, "नाही, आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की का करतेस तू हे काम? तुझी अशी कोणती गरज आहे ज्यासाठी तुला देहविक्री करावी लागते? मला तुला फक्त एवढंच विचारायचं आहे की तू हे काम सोडू शकतेस का?" ती माझ्याकडे पाहून म्हणाली, "तुम्ही पागल आहेत का?" मी तिला हसतच म्हणालो, "हो, आहे मी पागल. मला सर्व लोक पागलच समजतात." ती म्हणाली, "तुम्हाला काही करायचं नसेल तर मला माझ्या जागेवर नेऊन सोडा. उगाच माझा वेळ वाया घालवू नका." म्हणत ती माझ्यासमोर हात जोडून विनवणी करत होती. मग मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि माझ्या पॉकेटमधून तिला 20,000 रुपये काढून तिच्या हातात ठेवले. ती हे सर्व बघून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, "मला हे पैसे नकोय. तुम्ही एवढी मोठी रक्कम मला का देत आहेत? तुम्ही तर अजून मला हातसुद्धा नाही लावला. मी विनाकारण तुमच्याकडून ही रक्कम नाही स्वीकारू शकत. मला माफ करा." मला तिच्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवत होता. कुणास ठाऊक ती तिचे अश्रू कसे अडवून ठेवत होती.
राहून राहून एकच गोष्ट बोलत होती, मला परत सोडून या माझ्या ठिकाणी, मला खूप भीती वाटत आहे. त्यावर मी तिला विश्वासात घेऊन म्हणालो, घाबरण्याचे काही कारण नाही, तू इथे अगदीच सुरक्षित आहेस. हे बघ, तुझ्या आयुष्यात नेमकं काय घडलं आहे ते मला माहीत जरी नसलं तरी तू खूप दुःखी आहेस असं तुझ्या चेहऱ्याकडे पाहून दिसतच आहे. एवढं बोलायचा अवकाश आणि ती ढसाढसा रडायला लागली. जणू तिच्या डोक्यावर आभाळच कोसळले. मला कळून चुकले होते की ती तिच्या मनावर खूप ओझे घेऊन फिरत आहे. तिने हळूच दरवाजा उघडला आणि म्हणाली, कृपया मला परत सोडून या, मला खूप भीती वाटत आहे. मी तिला पुन्हा खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला आणि म्हणालो, माझं नाव गिरीश चौहान आहे. मला घाबरू नकोस आणि माझ्या घरात स्वतःला सुरक्षित वाटून घे, कारण तुझ्या वयाचीच मला एक बहीण आहे आणि आईही असते माझ्यासोबत. तिला जेव्हा विश्वास पटला की काळजी करण्यासारखे काही कारण नाही, असा विचार करून ती मनमोकळेपणाने बोलायला लागली. माझा नवरा आता या जगात नाही आणि घरी 2 लहान मुली आहेत. प्रेमविवाह केल्यामुळे मी माझ्या कुटुंबियांकडे पण नाही जाऊ शकत आणि सासरच्या लोकांकडे गेले तर त्यांनी वाईट साईड बोलून मला व माझ्या दोन्ही मुलींना घरातून हाकलवून लावलं. पदरी 2 लहान मुलींना घेऊन दारोदारी वणवण कामासाठी फिरत होते. ना पोट भरण्यासाठी अन्न मिळाले, ना अंगभर घालण्यासाठी कपडे. माझ्या दोन्ही मुली आणि मी भुकेने व्याकुळ झालो होतो. रस्त्यावर येणारी जाणारी माणसे माझ्याकडे वासनेच्या नजरेने पाहत होती. तेवढ्यात एक व्यक्ती माझ्याजवळ येऊन म्हणाला, येतेस का? 2 तासाचे 5,000 रुपये देईन. मनात नसतानाही परिस्थितीसमोर लाचार असलेली आई मी. तेवढ्यात मी तिचे बोलणे मध्येच थांबवले आणि या जगाबद्दल विचार करत होतो. मग तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी तिला म्हणालो की यापुढे तुझं या जगात कोणीच नाहीये असं अजिबात बोलू नकोस. हवं तर तू मला तुझा भाऊ समज आणि आता तू तुझ्या दोन्ही मुलींना घेऊन इकडेच माझ्या घरी घेऊन ये. आमच्या या घरात पाहुण्यांसाठी जी खोली रिकामी आहे तिथेच तुम्ही तिघेही राहा. पण माझी एक अट आहे. तिने अडखळत विचारलं, कोणती अट? मी म्हणालो, तू 2 वेळच्या जेवणासाठी आणि अंगभर कपड्यासाठी जे काम करत होतीस ते काम तुला सोडावं लागेल. तुला जे हवंय ते सर्व मिळेल, पण त्याबद्दल तुला माझ्या आजारी आईचा सांभाळ करावा लागेल आणि माझी तरुण वयात आलेली लहान बहीण आहे, तिला मोठ्या बहिणीसारखी शिस्त लावावी लागेल. आता या अटींनाही तुझी काही हरकत असेल तर. यापुढील वाक्य पूर्ण करण्याच्या आतच ती म्हणाली, माझी काहीच हरकत नाही भाऊ, मला तुमच्या सर्व अटी मान्य आहे. खरं तर आत्ता या क्षणी तुम्ही मला देवमाणसापेक्षा कमी नाही आणि तुम्ही या चिखलातून मला बाहेर काढलं यातच मी खूप समाधानी आहे. त्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील. मी म्हणालो, भाऊ पण म्हणतेस आणि उपकाराची ही भाषाही करतेस. त्यावर तीही हसली आणि तिला हसताना पाहून आपसुकच माझ्या ओठांवरही समाधानाचं हसू आलं. मग मी तिला गाडीमध्ये बसायला सांगितले व तिला तिच्या घरी घेऊन गेलो. घरी तिच्या दोन्ही मुली गाढ झोपेत होत्या. मुली खूपच गोड आणि सुंदर होत्या. त्यापैकी एकीला मी माझ्या मांडीवर घेतलं तेव्हा मनाला एक वेगळाच आनंद मिळाला. ती मुलींकडे पाहून खूप रडत होती आणि मला पाहून म्हणत होती की तुमच्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीच्या नशिबात येऊ देत. मी परत तिला माझ्या घरी घेऊन आलो. तोपर्यंत माझी आई आणि बहीण दोघीही उठून माझ्यासाठी वाट पाहत दारात उभ्या होत्या, कारण आत्ता सकाळचे 5 वाजले होते. मी रात्री घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली. त्यावर माझी आई आणि बहीण तिला म्हणाले की आता जे झाले ते विसरून जा आणि आजपासून एका नव्या आयुष्याची सुरुवात कर आणि आजपासून तू सुद्धा आमची एक जबाबदारी आहेस. तेव्हा काळजी करू नकोस आणि पुन्हा कधीच त्या वाट्याला जाण्याचा विचारसुद्धा तुझ्या मनात आणू नकोस. आईचे आणि बहिणीचे बोलणे ऐकून तिचे डोळे सुखाने पाणावले आणि ती आईच्या गळ्यात पडून मनमोकळेपणाने रडत होती. तेव्हा माझ्याही चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू उमटलं. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की प्रेमविवाह केल्यामुळे मुलांपेक्षा मुलींचं भविष्य हे जास्त अंधाराकडे जाताना दिसतं. कारण प्रेमविवाह करताना मुली स्वतःच्या आईवडिलांच्या विरोधात जातात आणि मुलाचे आईवडील तर तसेही तुमच्या लग्नाच्या विरोधात असतात. मग अशा परिस्थितीपुढे भविष्यात काही वाईट प्रसंग आलाच तर त्यामध्ये मुलींचीच जास्त ओढाताण होते. शेवटी त्यांना हा देहविक्रीचा व्यवसाय स्वीकारावा लागतो. म्हणून आईवडिलांना दुखवून त्यांचा भावनिक छळ करून कोणताही निर्णय घेऊ नका, एवढीच इच्छा. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.